वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2025-26 मध्ये पुरेशा जागा येतील का या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि कोणकोणत्या आस्थापना आहेत ज्या ठिकाणच्या जागा यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहेत. सगळ्यांचा प्रश्न होता कला क्रीडा शिक्षकांचा, नंतर अध्यापक विद्यालयाच्या जागा, आणि नंतर विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या कोणकोणत्या जागा येणार आहेत, जिल्हा परिषद असेल किंवा बाकीच्या वेगवेगळ्या, आणि आदिवासी विभाग किंवा बाकीचे कोणकोणते विभाग आहेत जे जोडलेले आहेत त्याच्या सुद्धा जागा येणार आहेत. एक्झॅक्ट आकडेवारी किती येऊ शकते, आणि खरोखर उमेदवारांच्या मनामध्ये जो प्रश्न पडलेला आहे की एवढ्या पदांसाठी पदभरती होईल, तर नेमकं अंदाजित पदसंख्या जी आहे कमीत कमी किती आकड्यांसाठी किंवा किती पदांसाठी पदभरती यावर्षी शिक्षक भरती 2025-26 होऊ शकते, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला गॅरंटी येईल की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार आहोत किंवा नाही लागणार आहोत. 100% जागा ज्या आहेत पुरेशा येणार आहेत, कशा येणार आहेत, काय येणार आहेत, सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ही जी माहिती आहे पूर्ण माहिती आणण्यासाठी खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे, तर चला सुरू करा आजचा व्हिडिओ. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सो चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः जिल्हा परिषदा ज्या आहेत, तर जिल्हा परिषदांची जास्तीत जास्त आकडेवारी शिक्षक भरती 2025 आणि 26 मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता काही दिवसानंतर ज्यावेळेस संच मान्यता किंवा बाकीच्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जी आकडेवारी समोर दिसेल पवित्र पोर्टलवर जाहिराती येताना, तर त्यावेळी जास्तीत जास्त जागा ज्या असणार आहेत त्या असणार आहेत जिल्हा परिषदेच्या. आता काही ठिकाणी असं वक्तव्य केलं जातंय किंवा काही ठिकाणी असं म्हणलं जातंय की शिक्षक अतिरिक्त होत आहेत का, तर हो, काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत, पण काही ठिकाणी शिक्षकांची संख्या अतिरिक्त जरी झाली तरी सुद्धा त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचं समायोजन केलं जाणार आहे. आता जर जिल्हा परिषदेची एकूण आकडेवारी जर बघितली तर ती 4 वर्गांसाठी येणार आहे, आणि 3 मीडियमसाठी किंवा 3-4 मीडियमसाठी किंवा बाकीच्या मीडियमसाठी येणार आहे. उर्दू, मराठी, इंग्रजी आणि हिंदी मीडियम, आणि इतर सुद्धा बंगाली किंवा बाकीचे मीडियम असतील त्यांच्यासाठी सुद्धा जागा येणार आहेत. आता कोणकोणत्या वर्गासाठी जागा येणार आहेत, तर जास्तीत जास्त जागा येतात वर्ग 1 ते 5 साठी, नंतर 2 नंबर जागा येतात वर्ग 6 ते 8 साठी, नंतर जागा येतात वर्ग 9वी 10वी साठी, आणि नंतर जागा 11वी 12वी साठी येतात. पण जिल्हा परिषदेच्या जागा 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या खूप कमी असतात, जवळपास कमीच प्रमाणात असतात, कारण की जिल्हा परिषदेच्या शाळा 11वी 12वीची किंवा 9वी 10वीची आणि 11वी 12वीच्या कमी असतात, तिथं खाजगीच्या जास्त जागा जास्त येतात. आता बघूया जिल्हा परिषद जे आहे, तर जिल्हा परिषदांमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक अतिरिक्त जरी झाले तरी सुद्धा बाकीच्या ठिकाणून ज्या आहेत जागा येतील, आणि त्या सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येणार आहेत. म्हणजे जिल्हा परिषद हा प्रामुख्याने मुख्य विषय असणार आहे. शिक्षक भरतीचा गाभा म्हणलं तरी चालतं, आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी याच ठिकाणी प्रिफरन्स द्यावे, जेणेकरून जिल्हा परिषदेमध्ये जर नोकरी लागली तर त्यावेळेस मात्र भवितव्य चांगलं राहतं किंवा चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या जागेला तुम्ही जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे. आता जर एकूण जागेची आकडेवारी बघितली आपण, तर जिल्हा परिषदेची जागेची आकडेवारी मिनिमम जरी म्हणलं, कमीत कमी जरी म्हणलं तरी सुद्धा 4 ते 5 हजारच्या समोर जे आहे जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 साठी यायला पाहिजे. आता गोष्ट करूया 2 नंबर जागा ज्या येणार आहेत ते येणार आहेत कशाच्या, तर त्याच्यानंतर प्रामुख्यानं ज्या जागा येणार आहेत त्या येणार आहेत मनपा आणि नपाच्या. आता मनपा म्हणजे महानगरपालिका ज्या आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, तर महानगरपालिका 29. चांगली बाब म्हणजे महानगरपालिकेची जागा सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूच्याच येणार आहे, तिथे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायची गरज नसणार आहे. एक प्रश्न होता की बदली प्रक्रिया जी आहे महानगरपालिकेत, म्हणजे एखाद्या मनपामधून दुसऱ्या मनपामध्ये किंवा नपामधून दुसऱ्या नपामध्ये होते का, किंवा मग जिल्हा परिषदांची सुद्धा बदली प्रक्रिया होते का, तर त्या संदर्भात उत्तर असं आहे की ज्यावेळेस तुम्ही मागच्या भरतीमध्ये सुद्धा बघितलं असेल की बदली प्रक्रियाचा जो काही निर्णय होता तर तो रद्द करण्यात आलेला आहे, किंवा तुम्हाला अगोदर सांगितलं जाईल की बदली प्रक्रिया जी आहे ज्यावेळेस तुमची निवड होईल तर त्यावेळेस तुम्हाला बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. ठीक आहे. आता मनपा किती आहेत, तर मनपा आहेत 29, आणि या सुद्धा जागा ज्या आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येतात. सोबत नगर परिषदा आणि नगरपालिका यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत या जागांचा सुद्धा समावेश शिक्षक भरती 2025-26 मध्ये होणार आहे. यांची संख्या जर बघितली आपण तर अंदाजे आपण काल जी आकडेवारी सांगितली तुम्हाला त्यानुसार 232-247च्या आसपास समथिंग ज्या जागा आहेत त्या जागा नगरपालिका नगर परिषदेच्या आहेत, आणि त्या सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी सुद्धाच येतात. म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या तिन्हींच्या जागा, म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो यांना आपण, तर यांच्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूसाठीच येतात शिक्षक भरती 2025-26 साठी. ठीक आहे, वेगवेगळ्या वर्गांसाठी, वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8 आणि बाकीच्या वर्गांसाठी.
आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की मनपा नपाच्या जागा किती येऊ शकतात, तर मनपा नपाच्या जागा येऊ शकतात जवळपास 2000 ते 3000च्या आसपास मनपा नपाच्या जागा मिनिमम रेंज जरी म्हणली तरी सुद्धा एवढी रेंज जी आहे मनपा नपाच्या जागांची येऊ शकते. आता अजून भर पडली याच्यामध्ये कशाची, आदिवासी विभागाची. मी काल आदिवासी विभागाबद्दल एक व्हिडिओ बनवला आहे, नसेल बघितला तर तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, परत एकदा सांगतो. आदिवासी विभागाच्या कोणकोणत्या जागा येणार आहेत, तर उदाहरणार्थ बघा, आदिवासी विभागाच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 502 शासकीय आश्रमशाळा आहेत आणि 539 अनुदानित आश्रमशाळा आहेत. यामधल्या जागा ज्या आहेत पदभरतीमध्ये येणार आहेत का, तर हो, शिक्षक भरती 2025-26 मध्ये आदिवासी विभागाची सुद्धा जागा येतील. फक्त जागांची आकडेवारी जी आहे ती निश्चित नाहीये, पण जागा मात्र ज्या जागा आहेत आश्रमशाळेच्या, शासकीय आश्रमशाळा किंवा अनुदानित आश्रमशाळा यांच्या जागा पवित्र पोर्टलवर येतील. आता त्या ज्या जागा आहेत त्या जागांची आकडेवारी नंतर. अजून बघा, समाज कल्याण विभाग जो आहे त्याच्या सुद्धा ज्या निवासी शाळा आहेत त्या सुद्धा जागा शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये येणार आहे. जवळपास शाळांची आकडेवारी मोजकी जरी असली 93 शाळा ज्या आहेत समाज कल्याणच्या आहेत आणि त्यामधल्या जागा ज्या आहेत त्या मागे पुढे होऊ शकतात, पण तरी सुद्धा व्यवस्थित पाठपुरावा त्यांना जर आदेश दिले गेले वरिष्ठ लेवलवरून तर या जागा सुद्धा ज्या आहेत समाज कल्याणच्या निवासी शाळा ज्या आहेत त्यांच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट की यावर्षी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या जागा फक्त येणार नाही, तर त्याच्यामध्ये आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभागाचा सुद्धा समावेश झाला. त्याच्यामुळे या जागांची सुद्धा थोडीफार काही आकडेवारी किंवा या जागांची सुद्धा भर जी आहे शिक्षक पद भरतीच्या पदसंख्येमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे त्या जागा झाल्या. आता एक बघा, वीज प्रवर्गासाठी एक शासन निर्णय आला होता, त्यांच्यासाठी सुद्धा जागा ज्या आहेत यावर्षी पदभरतीमध्ये येतील. नंतर कला, क्रीडा आणि कार्यान्वयन शिक्षक जे आहेत यांच्यासाठी सुद्धा जे आहे शासन निर्गमित झालेला आहे, यांच्यासाठी सुद्धा शिक्षक भरती 2025-26 मध्ये जागा येतील. अंशतः जागा ज्या आहेत त्या कमी येतील, मोजके येतील, पण मात्र जागा नक्की येतील कला, क्रीडा आणि कार्यान्वयन शिक्षकांसाठी. नंतर आता काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असू शकतो की मराठी मीडियमसाठी किंवा इंग्लिश मीडियमसाठी किंवा उर्दू मीडियमसाठी किंवा इतर मीडियमसाठी जागा येणार आहेत का, तर हो, प्रत्येक मीडियमसाठी वेगवेगळ्या सेपरेट जागा येणार आहेत. त्याच्यामुळे निश्चिंत राहा, प्रत्येक मीडियमसाठी जेवढ्या जागा पाहिजे किंवा जशा जागा येतात त्या पद्धतीने जागा येणार आहेत आणि प्रत्येक कास्टला जेवढं रिझर्वेशन आहे त्यानुसार जागा येण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ ज्या कास्टला जेवढं आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार जागा येतील. ठीक आहे. आता पुढचं जे आहे ते आहे अध्यापक विद्यालयाच्या जागा पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025-26 मध्ये येणार का, तर हो, अध्यापक विद्यालयाच्या जागा सुद्धा ज्या आहेत, जे अध्यापक विद्यालय आहेत, शासकीय अध्यापक विद्यालय, निमशासकीय अध्यापक विद्यालय किंवा खाजगी अध्यापक विद्यालय जे आहेत यांच्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागेल खाजगी अध्यापक विद्यालयामध्ये त्यांच्या सुद्धा जागा. आणि शासकीय जागा तर शासकीय आणि निमशासकीय त्यांना आदेश दिले तर त्यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत शिक्षक पद भरतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अध्यापक विद्यालयाच्या जागा सुद्धा शिक्षक भरती 2025-26 मध्ये येतील. आता इतर जर आकडेवारी बघितली आपण तर ही 1-2 हजाराच्या आसपास जी आहे ही आकडेवारी जाऊ शकते. आणि आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न, तो आहे खाजगी शैक्षणिक संस्था. या सुद्धा ज्या आहेत शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पण मात्र इथे एक आपला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 50 पसंतीक्रम मात्र इथं घातक ठरणार आहे. ते कसे बघा, खाजगी आस्थापना ज्या आहेत, जवळपास काही खाजगी आस्थापना ज्या आहेत त्या अनुदानित आहेत, खाजगी संस्था अनुदानित आहेत, त्यांच्या सुद्धा जागा येतील. अंशतः अनुदानित असणाऱ्या संस्था ज्या 20%, 30%, 40% यावर आहेत त्यांच्या सुद्धा जागा येतील. विना अनुदानित शाळा ज्या आहेत त्यांच्या सुद्धा जागा पवित्र पोर्टलवर येतील. आता या जागा किती येऊ शकतात, तर जवळपास 2 नंबर जागा खाजगीच्या येऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या सांगितले मी तुम्हाला, नंतर 2 नंबरच्या जागा खाजगीच्या येऊ शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदभरती जी आहे किंवा शिक्षक पदसंख्या जी आहे रिक्त आहे खाजगीमध्ये, तर जवळपास 4000 ते 4500च्या आसपास जागा येऊ शकतात खाजगीच्या. त्याच्यामुळं ही टक्केवारी जास्त आहे. आणि या ज्या आस्थापना आहेत त्या खूप जास्त आहेत मग महाराष्ट्र राज्यामध्ये. वेगवेगळी शाळा आहे, त्याच्यामुळे तुमचं पसंतीक्रम मोजके 50 आहे आणि त्या 50 पसंतीक्रममधून तुम्हाला वेगवेगळ्या आस्थापना ज्या आहेत त्या निवडायच्या आहेत. खाजगीच्या जागा सांगितल्या मी तुम्हाला. आता याची जर टोटल आकडेवारी केली तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही एवढी आकडेवारी होते. आकडेवारी किती आहे आणि हे रिअल गणित आहे. आपण मिनिमम जागा पकडल्या तरी सुद्धा एवढ्या जागा ज्या आहेत या जागांसाठी पदभरती होऊ शकते. जिल्हा परिषद, मनपा, नपा, जिल्हा परिषदेच्या 4 ते 5 हजाराच्या आसपास जागा, मनपा नपाच्या 2-3 हजाराच्या आसपास जागा, इतर विभाग जे आहेत त्यांच्या 1 किंवा 2 हजाराच्या आसपास जागा, या सगळ्या समाज कल्याण आदिवासी विभाग, विजापूर प्रवर्गासाठी कला, क्रीडा किंवा अध्यापक विद्यालय, आणि नंतर 4 ते 4.5 हजाराच्या आसपास खाजगीच्या याच्या समोरच येईल, याच्या आतमध्ये येणार नाही. 4 ते 4.5 हजाराच्या समोर खाजगीच्या जागा. या जागांची आकडेवारी जर केली तर जवळपास 12-13 हजाराच्या आसपास, म्हणजे 13 ते 15 हजाराच्या आसपास जी आहे ही आकडेवारी जाते. आणि एवढी आकडेवारी शिक्षक भरती 2025 मध्ये येऊ शकते. मिनिमम जरी म्हणलं तरी सुद्धा तुम्हाला मी जी आकडेवारी ऑलरेडी सांगितलेली आहे की 10-12 हजाराच्या समोरच पदभरती होणार आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. पहिला टप्पा जो आहे तो चांगल्या पद्धतीनं, भरपूर पद्धतीनं किंवा पुरेशा जागा ज्या आहेत
पद भरती फेज 1 मध्ये जे आहेत ते येणार आहेत. त्याच्यामुळं फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. पसंतीक्रम कुठे द्यायचे, कसे द्यायचे, 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. तुमची कास्ट, तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर, तुमचे मार्क्स जे आहेत ते, तुम्ही योग्य पद्धतीने पसंतीक्रम कसे द्यायचे, कोणत्या ठिकाणीच आपल्याला पसंतीक्रम द्यायची, ती गोष्ट जी आहे ती त्या संदर्भात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये कसा लागेल यासाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील त्या संदर्भात माहिती घेणे सुरू करा. आणि त्या संदर्भात व्हिडिओ सुद्धा येणार आहे की योग्य पसंतीक्रम कुठे द्यायचे, कसे द्यायचे आणि कोणकोणत्या ठिकाणी पसंतीक्रम दिले तर आपली निवड होऊ शकते. तर या संदर्भात व्हिडिओ सुद्धा येईल. तोपर्यंत वाट बघा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भात अपडेट घेण्याचा प्रयत्न करा. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी, ही जी माहिती आहे तुमच्यासाठी स्पेशली कलेक्ट करून आणली, तुमच्यासाठी स्पेशली कलेक्ट केली आणि नंतरच व्हिडिओ जो आहे तो बनवला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला काय वाटते यावर्षी शिक्षक भरतीमध्ये फेज 1 मध्ये किती जागा येऊ शकतात, काय काय नाही, जे मी तुम्हाला अंदाज सांगितला आहे किंवा जे मी तुम्हाला पूर्ण आकडेवारी सांगितली आहे त्यानुसार त्याच्या समोर जागेंची आकडेवारी येईल, कमी तर येणार नाही. त्याच्यामुळं ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी बघून किंवा हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं, तुमचा अभिप्राय नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.